येणाऱ्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्याच्या लाईटचा विषय असेल, माझ्या शेतकऱ्याचा पेन्शनचा विषय असेल, माझ्या शेतकऱ्याचा खताबियाचा विषय असेल, माझ्या शेतकऱ्याचा पाण्याचा विषय असेल, माझ्या शेतकऱ्याचा अनेक ज्या मालाचा भावाचा विषय असेल, अशा प्रत्येक विषयामध्ये आम्ही हात घालणार आहे। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सगळ्यात मोठं जर कोणतं आंदोलन उभा करणार आहे तर ते पाण्याचं। आमच्या पैठणच्या धरणाचं जे पाणी खाली आंध्रामध्ये जातं ते पैठणच्या धरणाचं पाणी आम्हाला या लावकी प्रकल्पामध्ये कसं आणता येईल, सुकना प्रकल्पामध्ये कसं आणता येईल। ज्या जलसंपदा विभागाने 100 तळे माझ्या तालुक्यात करून ठेवले, 100 तळे, आणि त्या तळ्याला पाणीच नाही। जर मोजके लावके आणि सुकना असे 2 जर प्रकल्प जर सोडले, इकडे दुधना जर सोडलं तर बाकी 97 तळे असे कोरडे पडलेले, आणि त्या तळ्यामध्ये या जलसंपदा विभागाने त्या तळ्यामध्ये पाईपलाईनने पाणी आणावं आणि ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही अशा भागामध्ये ते पाणी सोडून माझ्या शेतकऱ्याची जमीन सिंचनाखाली आणावी। खऱ्या अर्थानं त्या तळ्याचं जर काय काम असेल, जलसंपदाने कोणत्या उद्देशाने हे तळे उभा केले तर माझ्या शेतकऱ्याची शेती ही सिंचनाखाली आली पाहिजे। पण खऱ्या अर्थानं ते तळा बनवलं, तळ्याला किती पाणी यायला पाहिजे, ते तळे पूर्ण 100% पावसावरती अवलंबून आहे। आमच्या भागामध्ये कुठं कमी पाऊस पडतो, कुठं जादा पडतो। पैठणचं धरणाला जे पाणी पार नाशिक पासून येतं, नाशिकला जर जास्त पाऊस पडला तर ते पाणी खाली होऊन जातं। ते पाणी या शासनाने आम्हाला आमच्या संभाजीनगर तालुक्याला द्यावं, यासाठी मी सगळ्यात मोठा लढा माझ्या शेतकऱ्यासाठी आणि गावकऱ्यासाठी उभा करणार आहे।